नमस्कार, मी सविता किचन शेतकरी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत पालकाचा भात। पालकाचा भात बनवताना सुरुवातीला आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचे आहेत आणि तांदूळ शिजवतानाच यामध्ये मी काही खड्या मसाल्यांची पावडर करून ती ॲड केलेली आहे। यामध्ये मी 2 हिरव्या वेलच्या, 2 काळी मिरी, 2 लवंगा आणि 1 छोटा दालचिनीचा तुकडा यांची पावडर करून घेतलेली आहे। त्यासोबतच चवीनुसार मीठ आणि अर्ध्या लिंबाचा रस टाकून आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे। भातामध्ये नेहमी टाकतो त्यापेक्षा थोडंसं कमी पाणी टाकूनच आपल्याला 90% भात शिजवून घ्यायचा आहे। यानंतर एका कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे। तेल तापलं की यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट टाकून ते तळून घ्यायचे आहे। येथे मी काजू आणि बदामाचा वापर केलेला आहे। 1 ते 1.5 मिनिट आपल्याला हे ड्रायफ्रूट तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत। यानंतर यामध्ये मोहरी आणि जिरे टाकून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला यामध्ये 2 मीडियम आकाराचे कांदे कापून ते देखील टाकून घ्यायचे आहे। कांदा आपल्याला मऊसूत होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। यामध्ये चवीनुसार मीठ आणि हळद टाकून घ्यायची आहे। यानंतर यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर यांचं वाटण टाकून ते देखील कांद्यासोबत परतून घ्यायचं आहे। 1 ते 1.5 मिनिट परतून घ्यायचं आहे। 1 ते 1.5 मिनिट झाल्यानंतर यामध्ये शिजून घेतलेल्या पालकाची प्युरी करून ती देखील ॲड करून घ्यायची आहे आणि पालकाची प्युरी देखील आपल्याला 2 ते 3 मिनिट चांगली शिजवून घ्यायची आहे। पालकाची प्युरी शिजल्यानंतर आपल्याला यामध्ये शिजवून घेतलेला भात ॲड करून घ्यायचा आहे। भात टाकून व्यवस्थित मिक्स करून एक वाफ देऊन घ्यायची आहे। तुम्हाला ही पालकाच्या भाताची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा। तसेच तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर किचन शेतकरी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।